काय दिलं इक्वेशन तुम्हाला? y इज इक्वल टू साइन ऑफ m इंटू कॉस इनवर्स ऑफ x आहे ना. आणि हे आन्सर आपल्याला प्रूफ करायचं आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर वगैरे समजा. म्हणजे इथे सुद्धा पहा एक सिंगल डेरिव्हेटिव्ह पण आहे dy बाय dx आणि डबल डेरिव्हेटिव्ह पण आहे. ओके ठीक आहे. पहा काय करावं लागेल. आधी जे इक्वेशन दिलं आहे ते y इज इक्वल टू साइन ऑफ m इंटू कॉस इनवर्स ऑफ x गिवन. यामध्ये मी काय करतो की हा जो साइन वर्ड आहे हा लेफ्ट साइडला ट्रान्सफर करतो मी. म्हणजे साइन इनवर्स ऑफ y आणि राइट साइडला करायला मग m इंटू कॉस इनवर्स ऑफ x. ओके. आणि इथे आपण घेऊया डेरिव्हेटिव्ह. टेकिंग डेरिव्हेटिव्ह आणि विथ रिस्पेक्ट टू हाऊ x. काय मिळेल मग आन्सर? d बाय dx ऑफ साइन इनवर्स ऑफ y. राइट साइडला m कॉन्स्टंट नंबर d बाय dx ऑफ कॉस इनवर्स ऑफ x. साइन इनवर्सचा काय फॉर्म्युला? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 मायनस वाय स्क्वेअर. बरोबर आहे ना. 1 मायनस वाय स्क्वेअर. आणि या वायचा पुन्हा काय घ्यावं लागेल आपला डेरिव्हेटिव्ह कारण की एक्स आहे इकडे म्हणून. म्हणजे इंटू dy बाय dx. m कॉन्स्टंट नंबर आहे. कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 सेम असाच फॉर्म्युला आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. आणि ते x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायची गरज नाही. नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो अपॉन मधला टर्म आहे अपॉन मधला हा मी राइट साइडला ट्रान्सफर करतो. ठीक आहे. आणि तिकडचा जो अपॉन मधला आहे तो इकडे. म्हणजे काय होईल मग पहा बरं. हा जर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर लेफ्ट साइडला ट्रान्सफर केला तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. म्हणजे रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि इंटू dy बाय dx आणि m इंटू हे मायनस साइन या m ला देऊन टाकू आपण. ओके. आणि इकडचा जो टर्म आहे लेफ्ट साइडचा अपॉन मध्ये त्याला तिकडे ट्रान्सफर करू. म्हणजे अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. समजली का ही स्टेप तुम्हाला? काय केलं मी याच्यामध्ये? इकडचा अपॉन मधला टर्म रूट मधला राइट साइडला ट्रान्सफर केला आणि राइट साइडला जो अपॉन मध्ये रूटचा टर्म होता रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर त्याला लेफ्ट साइडला ट्रान्सफर केला. ठीक आहे. आता इथे हे रूटचं साइन काढण्यासाठी काय करावं लागेल? टेकिंग स्क्वेअर है ना. टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड. काय आन्सर मिळेल मग? हे रूटचं साइन निघून जाईल 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर dy बाय dx चा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस m चा स्क्वेअर m स्क्वेअर इंटू याचा स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस वाय स्क्वेअर. ओके. पहा बरं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे का कुठेतरी आन्सर मध्ये? हे बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे येऊ शकते आपल्याला आन्सर समजा. ठीक आहे. आता इथून काय करू शकतो? पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण. डबल डेरिव्हेटिव्ह. टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय आन्सर मिळेल मग? d बाय dx ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx होल स्क्वेअर. म्हणजे इथे u इंटू v चा फॉर्म्युला घ्यावा लागेल. कॉन्स्टंट नंबर m स्क्वेअर. ओके.
आणि डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला फक्त 1 मायनस वाय स्क्वेअरचा. ओके, आता इथे u इंटू व्हीचा फॉर्म्युला, हा u टर्म समजा आणि इंटू हा घेऊ आपण v. म्हणजे मग काय लिहावं लागेल आपल्याला, सर्वात आधी u म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर v चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस मग आपला हा v लिहायचा असतो म्हणजे डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर आणि त्याच्यानंतर u चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर जसा तसाच 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस, बरोबर आहे ना, आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉइस फाय आणि पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल म्हणजे इंटू डी वाय बाय डी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके, हा काय आन्सर मिळेल पहा बरं आता. 1 मायनस एक्स स्क्वेअर, इथे कोणता फॉर्म्युला, एक्स रेस टू पॉवर एन म्हणजे हा टॉईस आधी लिहावा लागेल. ओके, आणि डी वाय बाय डी एक्स आणि पॉवर एन मायनस 1 म्हणजे 2 मायनस 1. ओके, बरोबर आहे. आणि पुन्हा काय करावं लागेल, डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स म्हणजे हा होणार आहे डबल डेरिव्हेटिव्ह प्लस डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर. इथे काय करू नाही शकणार आपण सध्या. आता 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचा 2x. ओके, आणि इज इक्वल टू एम स्क्वेअर. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये हा 0 काय कामाचा नाही, मायनस 2y इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके, याप्रमाणे. नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू टॉइस इंटू डी वाय बाय डी एक्स. 2 मायनस 1 म्हणजे 1, त्याच्यानंतर हा झाला डबल डेरिव्हेटिव्ह, हा इतका पार्ट म्हणजे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर प्लस डी वाय अपॉन डी एक्स होल स्क्वेअर, त्याच्यानंतर इंटू मायनस 2x आणि इज इक्वल टू हा एम स्क्वेअर. याला कसं लिहू शकतो आपण, मायनस साइन 2m स्क्वेअर वाय, 2m स्क्वेअर वाय आणि इंटू डी वाय बाय डी एक्स. आता चेक करा या प्रत्येक टर्म मधून काहीतरी एक टर्म कॅन्सल होतो का. बरोबर चेक करा पहा, प्लसच्या आधीचा एक टर्म हा इतका पूर्ण कंप्लीट, प्लसच्या नंतरचा एक टर्म आणि इक्वलच्या नंतरचा एक टर्म, तर याच्यामध्ये हा 2 पहा कॉमन आहे. ओके, हा 2 आणि इकडे सुद्धा 2 म्हणजे हा 2 कॅन्सल होऊ शकतो. ओके, आणखी अजून काय पहा, डी वाय बाय डी एक्स आणि इथे डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे याच्यामध्ये पण डी वाय बाय डी एक्स आहे तू समजा. ठीक आहे, आणि इकडे पण डी वाय बाय डी एक्स आहे म्हणजे याचा अर्थ की आपण इथे कॅन्सल करू शकतो, कॅन्सलिंग टॉइस डी वाय बाय डी एक्स फ्रॉम एच टर्म. ठीक आहे, म्हणजे तेवढा पार्ट आपण आता काढून टाकायचा आणि आन्सर लिहायचं. काय लिहावं लागेल पहा, 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा 2 नाही लिहिणार, हा डी वाय बाय डी एक्स नाही लिहिणार. ओके, फक्त लिहावं लागेल आपल्याला डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस. ठीक आहे, इथे हा 2 नाही लिहिणार आपण, याच्यातला एक ब्रॅकेट नाही लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे फक्त काय लिहावं लागेल, मायनस एक्स आणि मायनस इंटू हे प्लस काय होणार आहे, मायनस, म्हणजे इथे साइन काय पाहिजे आपल्याला, मायनस. ओके, मायनस. ठीक आहे, प्लस इंटू मायनस मायनस आणि 2 नाही लिहावं लागेल म्हणजे एक्स लिहावं लागेल. ठीक आहे, आणि डी वाय बाय डी एक्सच्या होल स्क्वेअर मधून एक ब्रॅकेट कमी होऊन जाईल कारण की कॅन्सल करायचं आपल्याला, तर फक्त तिथे शिल्लक राहील डी वाय बाय डी एक्स आणि इज इक्वल टू
ओके, इकडून हा 2 नाही लिहावा लागेल, dy बाय dx नाही लिहावं लागेल, म्हणजे मायनस एम स्क्वेअर y. ठीक आहे. आणि आता आन्सर पहा काय आहे तर एकदा. ओके, तिकडचा जो मायनस एम स्क्वेअर वाय आहे तो लेफ्ट साईडला ट्रान्सफर केलेला आहे. बाकी हे टर्म आपल्याला मिळालेलं आहे समजून. ठीक आहे. म्हणजे आता आपण लास्ट स्टेप मध्ये काय करणार, 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स, आणि हा जो टर्म आहे मायनस एम स्क्वेअर वाय याला ट्रान्सफर प्लस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. हे आन्सर. बस. ठीक आहे. या प्रश्नामध्ये पहा, एकच इक्वेशन दिलंय y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग 2x, म्हणजे लॉगचा फॉर्म्युला घ्यावा लागेल डेरिव्हेटिव्हचा. ओके, आणि शो दॅट आन्सर काय प्रूफ करायचं पहा, एक्स वाय टू प्लस वाय वन इंटू 1 प्लस एक्स वाय वन इज इक्वल टू 0. डबल डेरिव्हेटिव्ह की सिंगल डेरिव्हेटिव्ह? डबल डेरिव्हेटिव्ह y2 वरून. ठीक आहे. मागे मला वाटतं एक प्रश्न असा झाला आहे ज्याच्यामध्ये y1 आणि y2 आहे. y1 चा अर्थ काय होईल की सिंगल डेरिव्हेटिव्ह आणि y2 चा अर्थ डबल डेरिव्हेटिव्ह. ओके, पहा सर्वात आधी इक्वेशन घेऊया आपण. y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग 2x गिवन. हा थोडासा कठीण जाऊ शकतो कदाचित. पहा डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आपण. ओके, टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. डी बाय डी एक्स ऑफ वाय, राईट साइडला डी बाय डी एक्स ऑफ लॉग 2x. ओके, लॉगचा काय फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा? 1 अपॉन एक्स, म्हणजेच 1 अपॉन इथे काय लिहावं लागेल मग, लॉग 2x. ओके, लॉग 2x चालेल, आणि पुन्हा लॉग 2x चा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ लॉग 2x. नेक्स्ट स्टेप मध्ये 1 अपॉन लॉग 2x, पुन्हा लॉग 2x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x. ओके, आणि इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 2x चा. ओके, मग काय आन्सर मिळेल, 1 अपॉन लॉग 2x इंटू 1 अपॉन 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. ओके, आणि याच्यामध्ये पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल. मग काय आन्सर मिळेल आपल्याला, 1 अपॉन x आधी घेऊ आपण इंटू लॉग ऑफ टॉइस एक्स. ओके, आणि लेफ्ट साइडला आहे dy बाय dx. ओके, इथपर्यंत ठीक आहे. इथून चेंजेस काय करतो मी पहा, फक्त log 2x ला मी लेफ्ट साइडला ट्रान्सफर करतो, फक्त log 2x ला. ओके, म्हणजे हा log 2x जो अपॉन मध्ये आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये येईल log 2x आणि इनटू हा dy बाय dx, आणि इज इक्वल टू राईट साइडला काय राहील मग 1 अपॉन x, आणि याला देतो मी इक्वेशन फर्स्ट. कारण की आपल्याला समोर या क्वेश्चन मध्ये 1 अपॉन x ची व्हॅल्यू पुट करायची. 1 अपॉन x ची व्हॅल्यू म्हणजे 1 अपॉन x जिथे येईल तिथे आपल्याला पुट करायचं आहे log 2x इंटू dy बाय dx. ठीक आहे. हा, आता इथून काय करायचं आपल्याला, इथून पुन्हा आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डबल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. टेकिंग अगेन डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता लेफ्ट साइडला पहा डी बाय डी एक्स ऑफ लॉग 2x इंटू डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे. ओके, आणि राईट साइडला इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ 1 बाय एक्स. आता सांगा मला इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण, u इंटू v चा.
म्हणजे मग काय लिहावं लागेल सर्वात आधी आपल्याला? u आधी लिहावं लागेल. u म्हणजेच काय? log 2x. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावं लागेल? dy बाय dx. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्लसचं साइन. मग हा v चा टर्म लिहायचा असतो म्हणजे dy बाय dx. आणि आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावं लागेल? log 2x. d बाय dx ऑफ log 2x. ओके. हा झाला u इंटू v चा पूर्ण कंप्लीट फॉर्म्युला. इज इक्वल टू, मला वाटतं हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे 1/x चा. कोणता? मायनस, हा मायनस 1/x². ओके, इथपर्यंत लक्षात आलंय? ठीक आहे. काय केलं आपण? इक्वेशन घेतलाय टेकिंग डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट साइडला डेरिव्हेटिव्ह, राईट साइडला डायरेक्ट लॉग एक्सचा फॉर्म्युला समजा. ओके, एकदम सिंपल आहे इतका पार्ट. हे आन्सर मिळेल. अपॉन मधला जो log 2x आहे लेफ्ट साइडला ट्रान्सफर, इथून 1/x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. हा जो 1/x आहे नंतर आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे समजा. त्यासाठी आपल्याला याला आपण इक्वेशन दिला आहे फर्स्ट. आणि इथून पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. लेफ्ट साइडला u इंटू v चा फॉर्म्युला घेऊन हे आन्सर आपल्याला लिहायचं समजा. ओके, आता काय करावं लागेल पहा बरं, काय वाटते तुम्हाला? log 2x जसं तसंच. ओके, याचं d² y अपॉन dx². ठीक आहे, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह झाला. ओके, इथे काय करू शकतो? dy बाय dx जसं आहे तसंच. ओके, log 2x चा डेरिव्हेटिव्ह 1/2x आणि पुन्हा टॉइस x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय dx ऑफ 2x आणि इज इक्वल टू मायनस 1/x इंटू 1/x असं लिहितो. ठीक आहे, x² आहे म्हणजे 1/x इंटू 1/x. आता लेफ्ट साइडला पहा, log 2x इंटू d² अपॉन dx² प्लस dy बाय dx. ठीक आहे, इंटू 1/2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह ओनली 2 इज इक्वल टू मायनस 1/x इंटू 1/x. ओके, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. ठीक आहे, बरोबर लक्षात आहे. इथे काहीतरी थोडंसं किचकट होऊ शकते, वाटू शकते समजा. इंटू d² अपॉन dx² प्लस काय शिल्लक राहील? 1/x. आधी घेतो मी. ओके, 1/x आणि इंटू dy बाय dx. ओके, 1/x इंटू dy बाय dx इज इक्वल टू मायनस 1/x इंटू 1/x. काय करू शकतो आपण आता याच्यामध्ये? 1/x ची व्हॅल्यू x इंटू y2, x इंटू y2 x इंटू y2. ओके, इसका मल्टीप्लिकेशन आणि 1/x. ओके, थोडा किचकट आहे म्हणजे असं लवकर म्हणजे आपण डिसिजन काय घ्यायचं नाही लक्षात येत समजा. 1/x 1/x याच्यातला जो एक x आहे तो लेफ्ट साइडला ट्रान्सफर. ठीक आहे, म्हणजे कारण मी पहा इथे पहा, ऑब्झर्व करा पहिले. हा जो डबल डेरिव्हेटिव्ह आहे y2 त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये x आहे. पहा, विचार करा. डबल डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लिकेशन मध्ये x आहे, डबल डेरिव्हेटिव्हला मल्टिप्लिकेशन मध्ये x आहे. ठीक आहे, मग इथे पहा आन्सर जे आपण काढलाय हे बघा, हा डबल डेरिव्हेटिव्ह इतका याला कुठेतरी आहे का मल्टिप्लिकेशन मध्ये x? नाहीये. log 2x आहे पण डबल डेरिव्हेटिव्हला x मल्टिप्लिकेशन मध्ये नाहीये. आणि याला मल्टिप्लिकेशन मध्ये x आणायसाठी हा इकडचा जो x आहे अपॉन मध्ये त्याने काय करावं लागेल? लेफ्ट साइडला मल्टिप्लाय. म्हणजे तिकडचा जो x आहे त्याला इकडे ट्रान्सफर करावं लागेल आपल्याला. तेव्हा तो इकडे पण x मल्टिप्लिकेशन मध्ये येईल आणि इकडे सुद्धा x मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता काय आन्सर मिळेल पहा बरं. याच्यातला 1/x इकडे ट्रान्सफर करा, काय होईल मग? x होऊन जाईल
म्हणजे x अपॉन 1 होऊन जाईल. म्हणजे या x ने इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. कोणाला मल्टिप्लाय करावं लागेल पहा, log 2x into d square y upon dx square plus 1 upon x into dy by dx. ओके, म्हणजे 1 अपॉन x पैकी हा जो अपॉन मधला x आहे त्याला मी ट्रान्सफर केलाय, तो मल्टिप्लिकेशन मध्ये येऊन जाईल लेफ्ट साइडला, आणि इज इक्वल टू तिकडे काय शिल्लक राहील, मायनस 1 अपॉन x. x ने मल्टिप्लाय, ओके, x ने मल्टिप्लाय, काय आन्सर मिळेल मग, x इंटू log 2x इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. x ने मल्टिप्लाय, पण हा x आणि x कॅन्सल होऊ शकतो, कॅन्सल नाही करायचं. x इंटू 1 अपॉन x इंटू 1 अपॉन x इंटू dy बाय dx, आणि राईट साइडला मायनस 1 अपॉन x. ओके, देन x इंटू log 2x इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस x जसाच्या तसाच, आणि 1 अपॉन x, आणि हा 1 अपॉन x याची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे. पहा इक्वेशन फर्स्ट मधून 1 अपॉन x ची व्हॅल्यू log 2x इंटू dy बाय dx, दोन्ही साइडला, लेफ्ट साइडला पण राईट साइडला पण, log 2x इंटू dy बाय dx. हे बघा, या 1 अपॉन x च्या ठिकाणी log 2x इंटू dy बाय dx. ओके, आणि हा dy बाय dx जसाच्या तसाच, राईट साइडला मायनस, इकडे पण व्हॅल्यू पुट करायची आहे, log 2x इंटू dy बाय dx. ओके, पहा आता बरोबर लक्षात, हे समजलं का तुम्हाला काय केलं आपण इथे, ठीक आहे ना. आपण हा x आणि x कॅन्सल केला होता अगोदर, आता नाही केला आपण, x जसाच्या तसाच 1 अपॉन x ची ही व्हॅल्यू ठेवली आपण, हा dy बाय dx जसाच्या तसाच मायनस साइन, आणि 1 अपॉन x ची व्हॅल्यू ही ठेवली आपण समजा. ठीक आहे, आता x इंटू log ऑफ 2x इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस, ओके, x इंटू log 2x इंटू याचा स्क्वेअर म्हणजे dy बाय dx चा स्क्वेअर. ओके, मायनसला ट्रान्सफर प्लस त्याच्यानंतर log 2x आणि इंटू dy बाय dx, आणि इज इक्वल टू 0. आता पहा इथे टर्म किती आहे, 3 टर्म्स आहेत. कोणकोणते 3 टर्म्स पहा, प्लसच्या आधीचा हा इतका टर्म, ठीक आहे, प्लसच्या नंतरचा, आणि या पुन्हा प्लसच्या नंतरचा. आता याच्यामध्ये कॉमन पहा काय आहे, log 2x, हा अगोदर नव्हतं मिळालं आपल्याला log 2x, ठीक आहे, आणि log 2x कॅन्सल करावं लागेल, इथे लिहावं लागेल आपल्याला, कॅन्सलिंग log 2x फ्रॉम each टर्म. मग काय आन्सर मिळेल पहा बरं आता, x इंटू, सॉरी, हा log 2x कॅन्सल होऊन जाईल, x इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. ओके, प्लस फक्त log 2x कॅन्सल होत आहे, x शिल्लक राहील, x इंटू त्याच्यानंतर dy अपॉन dx होल स्क्वेअर. ठीक आहे, प्लस log 2x कॅन्सल, म्हणजे फक्त dy बाय dx इज इक्वल टू 0. ठीक आहे, x इंटू डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर, आणि इथून आता काहीतरी कॉमन निघते पहा, dy बाय dx. ओके, जर मी dy बाय dx जर कॉमन काढला तर काय शिल्लक राहील मग ब्रॅकेटमध्ये, x इंटू dy बाय dx. ओके, आणि प्लस 1, करेक्ट. ठीक आहे, हा x राहील, याच्यातला एक dy बाय dx आणि प्लस 1, dy बाय dx कॉमन काढलाय समजा. ठीक आहे, आणि इज इक्वल टू 0. आणि आता इथे काय करायचं आपल्याला, dy बाय dx म्हणजेच y1 आणि डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे y2. ओके,
एक्स इंटू हा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजेच y2 प्लस एक्स इंटू dy बाय dx y1 प्लस 1 आणि इंटू dy बाय dx मीन्स आणि इज इक्वल टू 0. हे आन्सर आहे x इंटू y2. हे बघा x इंटू y2. त्याच्यानंतर याच्यामधून पहा ब्रॅकेटच्या बाहेर काय y1 ब्रॅकेटच्या बाहेर आहे हे बघा y1 आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस एक्स इंटू y1 1 प्लस एक्स इंटू y1. बस आन्सर क्लिअर. याप्रमाणे फायनल आन्सर.